गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झालेली आहे। गोदावरी नदीपात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे पूर्णतः कोरडं होतं। नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला। रात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे। आतापर्यंत कोरडं ठाक असलेलं गोदावरीचं नदीपात्र हे आता पाण्यानं भरलेलं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आपण पाहतोय आतापर्यंत गोदावरीचा संपूर्ण जो घाट परिसर आहे त्या ठिकाणी काम सुरू होतं आणि त्यामुळे पाण्याचा थेंबही या ठिकाणी दिसत नव्हता। मात्र आता गोदावरीची पाणी पातळी चांगली वाढली असल्याचं बघायला मिळतंय। काय अपडेट? शेकद्यावर माईक। नक्कीच आपण जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीपात्र जे आहे रामकुंड परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू होते आणि त्यामुळे जे गोदावरी नदीपात्र ते पूर्णतः कोरडं होतं। मात्र रात्रीपासून नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे आपण जर बघितलं तर गोदावरी नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी नदीची जी पातळी आहे ती आपल्याला वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ही नदी जी आहे ती सध्या ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे आज नाशिकला जो पावसाचा रेड अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो नाशिक शहरात सुरू होता आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये आपल्याला वाढ जी आहे ती एकंदरीतच या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। सध्या जरी पावसानं सकाळच्या सुमारास विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरण क्षेत्र असेल, पाणलोट क्षेत्र असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये आणखी पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। जर अशाच पद्धतीचा आणखी पाऊस जर सुरू असला तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। एकंदरीतच आज ही पाणी पातळी पाहता या ठिकाणी प्रशासन जे आहे ते आपल्याला देखील सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। कालच या परिसरात असलेले जे लहान मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या टपऱ्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना देखील प्रशासनाच्या माध्यमातून अलर्ट करण्यात आलेलं होतं आणि आता आपण जर बघितलं तर रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आपल्याला गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये आता वाढ झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। सेजल, अगदीच धन्यवाद पवन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आता आपण पाहू शकतोय ढगफुटीची शक्यता आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून देखील नाशिकमध्ये पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे।